हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने आणि मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो दुपारच्या टायमाचा आहे आणि दुपारपासून ते रात्रीपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ सुरुवात होतोय दुपारच्या 2:30 वाजल्यापासून. तर जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम वगैरे केला आणि त्यानंतर आता इथे मी किचनची क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे. कारण की भरपूर दिवसापासून मला किचनची क्लिनिंग करायची होती आणि आज उद्या असं करत करत ना दिवस चालले होते आणि किचनची क्लिनिंग करणं काही शक्य होतच नव्हतं. त्यामुळं मग मी म्हणलं आज नाही तर कधीच नाही म्हणून मग सुरुवात केली फायनली मी. आणि जेवले लगेच कामाला लागणं हे थोडंसं जमत नाही. त्यामुळं जेवण केल्याच्या नंतर मग आराम वगैरे केला थोडा आणि त्यानंतर मग इथे कामाची मी सुरुवात केलेली आहे. आणि दुपारचा वेळ असा पण फ्री असतो, त्यामुळं अशा वेळेमध्ये थोडंफार अशा पद्धतीचं काम केलं ना तर ते काही वाटत नाही एवढं. आणि किचनमध्ये खास करून ना हे आपण फोडणी वगैरे देतो, तेल वगैरे उडतं. याच्यामुळे ना हे होतं, जाळ्या पण होतात, काळपट होतं, सगळं थर साठतो तेलाचा सगळीकडे. आणि त्यामुळंच ना किचन जे आहे ते लवकर घाण होतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये ते भलं हे असू द्या, भांडे पडत असू द्या किचनमध्ये किंवा कचरा पडत असू द्या, हे अशा पद्धतीनं ना किचन नेहमी घाण होत राहतं. आणि आपण किचन प्लॅटफॉर्म तर आपण सतत क्लीन करत असतो. पण हे असं कुठं जाळ्या लागलेल्या म्हणा किंवा कुठं पोटमाळ्यावरची सफाई म्हणा, हे ना आवर्जून अशा पद्धतीची सफाई करावी लागते आपल्याला. पण हे करणं गरजेचं पण आहे, कारण की किचन ही एक अशी खोली आहे जी आपण सतत यूज करत असतो, सतत याचा वापर होत असतो. असा एकही दिवस नाही की आपण किचनमध्ये न येता राहतो. त्यामुळं आपल्याला किचन जे आहे ते क्लीन करणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि असं पण आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी इथे बनवत असतो, त्यामुळं किचन नेहमी स्वच्छ राहावं असंच आपल्याला वाटत असतं. तर किचन जर आपण स्वच्छ ठेवलं ना तर मग याच्यामध्ये झुरळ ह्या अशा गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं किचनची काळजी घेणं हे आपलं कामच आहे. तर इथे ना मी आज ना किचनची पूर्ण सफाई करणार नाही. पूर्ण सफाई करायला गेलं तर वेळ कमी होता माझ्याकडे, कारण की 2:30 वाजल्यापासून स्टार्ट केलं आहे, त्यामुळं कमी वेळेमध्ये म्हणजे जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत मला पूर्ण जेवढं होतं आहे तेवढं क्लीन करायचं होतं. तर सगळ्यात अगोदर ना मी इथे जे काही रेशनच्या भरण्या होत्या, ज्याच्यामध्ये मी सामान भरून ठेवत असते, ते भरण्या खाली केल्या आणि त्या भरण्या अगोदर इथे घासून घेते. झालं तर जे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली जे मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत ते घासून घेते आणि पोटमाळ्यावरचे जे काही भांडे आहेत ते फक्त घासून घेते. बाकीचे रोज वापरण्यात येणारे जे मांडणीवरचे भांडे आहेत ते काही मी आज घासणार नाही, कारण की ते तर मग मी एकदम मोजके भांडे ठेवलेले आहेत मांडणीवरती. त्यामुळं ना रोजच्या रोज मांडणी खाली होते, रोजच्या रोज ते भांडे वापरले जातात आणि घासले जातात. त्यामुळं ते तिथे एवढं काही घासायचं हे नाही. पण ते पण घासेन, पण आज फक्त एवढंच, फक्त पोटमाळ्यावरचे भांडे, रेशनचे डबे आणि भरण्या हे एवढंच घासणार आहे. आणि बाकीचं सगळं कॉबॅब तर काढून घेतलंय, तर भिंतीला लागलेले थोडेफार कुठे का होईना जाळी लागलेलीच असते भिंतीवरती. आता समजा 2 ते 3 दिवस झाले की पुन्हा बघितलं तर कुठे ना कुठेतरी जाळी लागलेली असते, असं होतं. तर त्यामुळं मी जी स्वच्छता रोजच्या ह्याच्यामध्ये होत नाही ना, ती स्वच्छता मी आज करणार आहे इथे. तर पोटमाळ्यावरचे भांडे पण ना असं एकदम हे झालं होतं, तेलकट थर साठला होता त्याच्यावरती काळा काळा. कारण की ते भांडे असंच ठेवलेले असतात, त्याला झाकून ठेवलेलं नाही मी. तर ते भांडे असंच असतात आणि त्यामुळं ना फोडणी दिली की डायरेक्टली तेल जाऊन बसतं त्याच्यावरती आणि पूर्ण हे होतं. आणि खास करून ना हे जर्मनचे भांडे घासायचं ना खूप म्हणजे खूप अवघड काम आहे. जर्मनचे, पितळाचे, तांब्याचे हे भांडे ना खूपच अवघड आहे घासणं, कारण की खूप म्हणजे खूप कष्ट करावे लागतात हे भांडे घासायला. तर आता इथे मी बघा मोठे मोठे जेवढे काही भांडे होते ते सगळे घासून घेतलेले आहेत जर्मनचे. म्हणजे मी पूर्ण आता भांड्याच घासायचा व्हिडिओ जर केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे मी इथे थोडे थोडे शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे.
तर अगोदर भरण्या वगैरे घासून ठेवल्या प्लास्टिकच्या. अन्नूताई थोडीफार हेल्प करत होती मला, म्हणजे भरण्या जे काही मी भांडे वगैरे घासले ना तर ती निघून बाल्कनीमध्ये ठेवत होती सुकण्यासाठी. तर आता इथे सगळे भांडे घासून झाले, म्हणजे डबे वगैरे स्टीलचे वगैरे भरपूर डबे वगैरे घासलेत मी, पण ते सगळं काही मी शूट केलेलं नाही इथे. आणि त्यानंतर आता इथे जर्मनचे भांडे पण काळ्या साबणाने मी घासून घेतलेले आहेत, कारण की काळ्या साबणाने हे जर्मनचे भांडे घासले ना तरच स्वच्छ निघतात, नाहीतर असं नॉर्मल विम बारने घासलं ना तर मग ते नाही निघत. त्यामुळं काळ्या साबणाने मी इथे चकाचक सगळे भांडे घासून घेतले जर्मनचे पण. आणि आता हे पण सगळे भांडे मी हॉलच्या बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते. आणि त्यानंतर आता इथे वेळ झालेली आहे, संध्याकाळच्या 4 वाजलेले आहेत. आणि हे जे क्लिनिंगचं काम होतं ते करायला तसं तर भरपूर उशीर लागत असतो, पण मी 2:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जेवढं होतं तेवढं केलं. आणि बाकीचं फ्रीज क्लिनिंग बाकी आहे अजून, झालं तर मांडणीवरचे भांडे वगैरे घासायचे बाकी आहेत, पण मी ते काम आज नाही करणार, तर ते उद्या करेन. तर आता इथे स्वयंपाकाची वेळ झाली होती, त्यामुळं मी इथे स्वयंपाकाची तयारी केलेली आहे चालू. तर आज ना मला दम बिर्याणी बनवायची आहे, आणि साहेबांना मी कसं तरी हे करून म्हणजे समजावलं की आज दम बिर्याणी बनवूया, कारण की त्यांना ते रोजची जशी असते नेहमीच प्रमाणाची तशीच बिर्याणी त्यांना आवडते सगळ्यांना, मुलांना पण त्यांना पण. पण मी आज म्हणलं की थोडंसं वेगळं असं दम बिर्याणी बनवून बघूया. तर मग ते बोलले ठीक आहे बनव. मग आता इथे चालू आहे दम बिर्याणी बनवण्याची तयारी. तर अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ अशा प्रमाणाने मी दम बिर्याणी बनवणार आहे. तर एवढ्या बिर्याणीसाठी इथे मी साधारणतः पाव किलो म्हणजे 5 कांदे घेतले होते. तर छोटे छोटे कांदे होते, त्यामुळे इथे 5 कांदे घेतलेले आहेत. आणि हे कांदे मी अशा पद्धतीने एकदम पातळ पातळ असे उभे चिरून घेणार आहे. आणि नंतर मग या कांद्यांना फ्राय करायचं आहे. तर मी थोडंसं जास्ती कांदे घेतले होते, पण साईडला करून ठेवले ते. आणि त्यानंतर मग जेवढं काही तयारी असते ती मी केली, आणि त्यानंतर अचानकच पाणी गेलं. आणि असंच होतं आमच्या इथे नेहमी, म्हणजे सगळं किचन क्लीन झालं, सगळं हे झालं, पण ना जेव्हा बिर्याणी बनवायची वेळ आली तेव्हा अचानक पाणी गेलं. आणि असं मी हंडा भरून ठेवलेला असतो स्वयंपाकासाठी, पण आता चिकन बिर्याणी बनवायची म्हणलं तर मग ते पण दम बिर्याणी बनवायची, तर त्यासाठी थोडंसं पाण्याचा जास्तीच यूज होतो ना, कारण की ते तांदूळ शिजवण्यासाठी पण भरपूर पाणी लागतं, झालं तर चिकन धुण्यासाठी पण पाणी लागेल भरपूर. त्यामुळं मग मी म्हटलं की आता पाणी गेलं आहे तर कसं करायचं, म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो. आणि त्या वेळेमध्ये मग अनुताईने इथे बघा हे डबे रिफिल करायचं काम चालू केलेलं आहे. आणि तब्बल 1-1.5 तासाच्या नंतर पाणी मग आलं इथे. आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते आता. आणि इथे ना वैभवदाला चिकन भेटलेलं नाही, कारण चिकनचं दुकान बंद होतं. मग साहेब बोलले की मीच येताना घेऊन येतो. मग जेव्हा ते कामावरून येत होते तेव्हा त्यांनी चिकन घेऊन आले. आणि त्यामुळं ना थोडंसं स्वयंपाकाला आज उशीर झालेला आहे स्वयंपाक बनवायला. आणि बाकी जेवढं काही सामान मी सांगितलं होतं तेवढं वैभवदादाने आणलेलं आहे इथे. तर आता सगळ्यात अगोदर आपण चालू करूया रेसिपी बनवायला. तर इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. चिकन आहे अर्धा किलो, आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे पाव किलो दही, त्यानंतर 1 चमचा हळद, आणि त्यानंतर 3 चमचे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. तर हे टाकून घेतलं. त्यानंतर इथे थोडेसे खडे मसाले घेतलेत. 7 ते 8 काळी मिरी, झालं तर 8 ते 10 लवंग, दालचिनी, 2 हिरवी इलायची, जिरे, तेजपत्ता आणि मिरची, आणि ते जे एक फूल असतं ना ते घेतलं आहे. तर हे सगळे खडे मसाले, म्हणजे जे काही खडे मसाले होते ते मी याच्यामध्ये ॲड केले. आणि त्याच्यानंतर थोडासा पुदिना म्हणजे कट करून घेतला होता, आणि त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, हे मी याच्यामध्ये ॲड केलं. आणि ना इथे जो कांदा तेलामध्ये फ्राय केलेला होता तर तो कांदा मी याच्यामध्ये ॲड केला आहे. म्हणजे जो मगाशी उभा उभा कापला होता ना कांदा, त्याला मी तेलामध्ये फ्राय केलं होतं लालसर असं. आणि तो कांदा एकदम छान असा फ्राय झाला होता. तर तो कांदा मी याच्यामध्ये थोडासा ॲड करून घेतला, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये
अद्रक लसणाची पेस्ट आणि बिर्याणी मसाला हे ॲड करायचं बाकी होतं, तर ते पण मी इथे ॲड करून घेते. तर इथे बघा एक चमचाभर आणि वरतून थोडंसं असं अद्रक लसणाची पेस्ट इथे ॲड केली. त्याच्यानंतर थोडंसं तेल आणि हा बिर्याणी मसाला जो 10 रुपयेवाला पॅकेट येतं ना, तो पूर्ण पॅकेट मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि एव्हरेस्टचाच बिर्याणी मसाला मी इथे वापरते. आणि आता हे सगळं जे आहे ते मॅरिनेट करून मी ठेवलेलं आहे चिकन. तोपर्यंत इथे आता आपण तांदूळ शिजवण्याचं तयारी करूया. तर तांदूळ शिजवण्यासाठी मी इथे 4 मोठे मोठे तांबे भरून मी पाणी घेतलेलं आहे, 4 मोठे तांबे. त्याच्यामध्ये जे काही खडे मसाले होते माझ्याकडं तेच मी टाकले याच्यामध्ये. आणि काळी मिरी याच्यामध्ये टाकली नाही मात्र कारण काळी मिरी अजून याच्यामध्ये टाकली असती ना तर मग अजून चरकलं असतं ते. काळी मिरीचा उपयोग थोडासा कमीच करायचा. आणि त्यानंतर इथे ना लिंबू टाकला, तर एक लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेतला आणि मीठ पण टाकलं होतं चवीपुरतं, पण ती व्हिडिओ क्लिप हे झाली नाही, याच्यामध्ये भेटली नाही मला. आणि मग हे जे तांदूळ आहे ते याच्यामध्ये ॲड केलं. म्हणजे जेव्हा पाण्याला एकदम आदान येतं ना, जेव्हा पाणी एकदम गरम होतं, उकळायला येतं, त्या टायमाला हे जे भिजवलेले तांदूळ होते, म्हणजे हे तांदूळ नाही म्हणता मी अर्धा तास भिजवून ठेवले होते. बासमती राईस आणलेला आहे इथे आणि अर्धा तास भिजवलेले तांदूळ मी ह्या पाण्यामध्ये ॲड करून घेतले. आणि आता हे जे तांदूळ आहे हे आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे. 100% भात शिजवायचा नाही, तर 80%च फक्त शिजलं पाहिजे. थोडंसं कच्चं असलं ना तर ते आपल्याला काढायचं असतं. तर आता इथे शिजवून घेऊया हे तांदूळ. आणि त्यानंतर आता आले मी आणि किचनमध्ये चेक केलं हे तांदूळ, तर 80% तांदूळ शिजलेलं होतं. म्हणजे जे आपलं हे असतं ना तांदळाचं शीत जो असतो ना, त्याचे असे तुकडे तुकडे पडतात. म्हणजे आपण असं दाबलं ना तांदळाचं शीत तर त्याचे ना तुकडे होतात आणि तेव्हा आपण याला काढून घ्यायचं. म्हणजे आपल्या अंदाजेप्रमाणे थोडंसं कच्चेपणा असलं पाहिजे तांदळामध्ये आणि शिजलं पाहिजे जवळजवळ 80% तांदूळ. तर आता हे ना मी ह्या जाळीमध्ये काढून घेते, कारण की याच्यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे निघून. त्यामुळं याला अशा प्रकारे ह्या जाळीमध्ये काढून घेते पूर्ण तांदूळ. आणि हा जो टोप आहे ना तो मी खास करून बिर्याणी बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि जास्त यूजमध्ये येत नाही हा टोप, कारण की बिर्याणी जी आपली रोजची म्हणजे नेहमीची जी बिर्याणी बनवते ना मी, ते खिचडी टाईप, तर ते ना मी कुकरमध्ये बनवत असते. पण आज दम बिर्याणी बनवायची आहे त्यामुळं मी हा टोप काढलेला आहे. तर हे बघा तांदूळ एका साईडला असं करून घेतलं आणि अशा प्रकारे भात बनवला एकदम मोकळा मोकळा भात होतो. आणि खास करून त्याच्यामध्ये ते लिंबाचा रस टाकला ना तर त्याच्यामुळे पण ना तांदूळ एकदम मोकळे मोकळे होतात. तर आता इथे मी देणार आहे दम बिर्याणीला फोडणी. तर जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याला पण अर्धा तास झाला होता. आणि आता याच्यामध्ये मी टोपामध्ये तेल टाकले, तर तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करायचं. तर इथे मी नाही म्हणता 2 ते 3 चमचे जे तेलाचे चमचे असतात ना, तर कॅटलीमधला जो चमचा असतो त्याच्याने 2 ते 3 चमचे समजा एवढं तेल टाकलं आहे मी याच्यामध्ये. आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन. तर अशा पद्धतीने सगळा मसाला व्यवस्थित हे करून घ्यायचा, काढून घ्यायचा ह्याचा. आणि आता हे जे चिकन आहे ना याला थोडंसं असं पळीने हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि जेव्हा हे शिजायला चालू होतं तेव्हा याचा गॅस बंद करायचा. आणि आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यावरती आपण हे जे बॉईल केलेले तांदूळ होते हे अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहेत आणि एकदम असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे त्याला. आणि टोप जो आहे ना तो जाड बुडाचा असला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं. नाहीतर ना पातळ बुडाचा असला तर मग बिर्याणी ना करपते खालून. तर इथे ना हा माझा टोप जो आहे तो पसरट नाही जास्ती, त्यामुळं इथे थोडंसं भाताची जास्ती लेअर होती, त्यामुळं मग मी मध्येच ना पुदिना, कोथिंबीर आणि हा तळलेला कांदा याच्यामध्ये टाकला. त्यानंतर त्याच्यावरून पुन्हा असं तांदूळ टाकलं, कारण की टोप जो आहे तो जास्ती पसरट नाही त्यामुळे.
तर आता ही जी भाताची लेअर आहे ना त्याच्यावरती परत थोडीशी कट केलेली कोथिंबीर, तळलेला कांदा आणि थोडासा पुदिना असा मी म्हणजे व्यवस्थित असं पसरवून टाकलेला आहे. आणि त्यानंतर ना थोडंसं आपल्याला याच्यामध्ये कलर पण हे करायचं आहे. कलर आपल्या आवडीनुसार, जर आपल्याला नाही टाकायचं तर आपण नाही पण टाकू शकत. पण जर तुमच्याकडे केसरच्या काड्या असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता. नसेल तर मग थोडासा ना ऑरेंज कलर किंवा ग्रीन कलर असं आपल्या आपल्या आवडीनुसार जर टाकायचं असेल टाकू शकता, किंवा टाकणं काही गरजेचं नाही एवढं. तरी ते माझ्याकडे होता त्यामुळं मी थोडंसं आता कलर टाकते याच्यामध्ये. आणि इथे ना पाणी थोडंसं मी जास्ती घेतलं आहे, कारण की थोडंसं एकदम कोरडं कोरडं पण भात नाही आवडत इथे सगळ्यांना, त्यामुळं थोडंसं पाणी मी इथे ॲड करणार आहे, एवढंच अर्धा वाटी. तर आता हे पण मी याच्यावरती पसरवून टाकणार आहे व्यवस्थित असं. जिथे जिथे सफेद सफेद भात दिसतो तिथे तिथे ते टाकायचं. आणि सगळीकडेच हे टाकलं पाहिजे ना, अधूनमधून कुठेही आपण अशा प्रकारे कलर टाकू शकतो. आणि आता याला ना दम देण्यासाठी याच्यावरती बरोबर मापोमाप ताट आहे माझ्याकडे, आणि ते ताट मी झाकून घेणार आहे याच्यावरती. आणि हे जे पाणी आहे ना तुम्हाला बाऊलमध्ये दिसतंय पाणी, तर ते ना तांदूळ शिजवलेलंच पाणी आहे. तर थोडंसं मी पाणी काढून ठेवलं होतं बाजूला, आणि बाकीचं पाणी फेकून दिलं, पण थोडंसं पाणी बाजूला ठेवलं होतं. कारण की एकदम कोरडा कोरडा पण भात हे केला ना तर मग ते मुलांना आवडत नाही, त्यामुळं थोडासा ओलसर भात असला पाहिजे त्यामुळे. तर त्यामुळं नंतर मी ह्याच्यावरती बरोबर जेवढं काही मापचं ताट होतं ते ताट ठेवलं, आणि त्याच्यावर वजनदार वस्तू म्हणलं तर माझ्याकडे हे दोनच होते, म्हणजे एक पोळपाट, आणि त्याच्यावरती मी हा वजनदार कुकर ठेवला. कुकर ना भरपूर वजनदार आहे त्यामुळं तो ठेवला पालता करून. आणि आता इथे दम बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर 40 मिनिट हे शिजवायचं आहे आपलं. एकदम लो गॅस फ्लेम केलेली आहे, एकदम लो. आणि एकदम लो गॅस फ्लेमवरती 40 मिनिटपर्यंत हा भात वाफेवरती शिजवायचा आहे. तर आता इथे स्वयंपाकाचं तर काम झालेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं जर आपण काहीही नवीन बनवायचं म्हणलं तर भांडे थोडंसं जास्ती प्रमाणातच पडतात. तर आता इथे मी हे म्हणजे भात तयार होईपर्यंत मी इथे भांडे घासून घेते. आणि बाहेर सगळेजण म्हणजे बसले होते निवांत, म्हणजे साहेब टी व्ही बघतायत, झालं तर वैभवदादा तो त्याचं ते म्युझिक वाजवत आहे. म्हणजे क्लासवरून तो आत्ताच आला आहे थोड्या वेळापूर्वी, आणि तो तिथे वाजवत बसलेला आहे बाहेर. म्हणजे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. तोपर्यंत इथे मी माझी कामं करून घेते. तर आता इथे 40 मिनिट पूर्ण झालेले आहेत, आणि मी गॅस ऑफ केला, आणि त्यानंतर आता इथे झाकण लगेच उघडते. असं तर ना म्हणजे शिजल्यावरती 5-10 मिनटं झाकण उघडायचं नसतं, पण इथे मी झाकण उघडलं आणि बघितलं तर आपली बिर्याणी जी आहे दम बिर्याणी तर ती तयार झालेली आहे. तर आता पटकन मी सर्व करते, कारण की भरपूर उशीर झाला होता जेवायला आज दम बिर्याणी बनवण्याच्या ह्याच्यामध्ये, आणि प्लस पाणी गेलं होतं ना त्यामुळं म्हणजे स्वयंपाकाला भरपूर उशीर झाला होता. 9 वाजल्या होत्या आता. तर 9 वाजेपर्यंत आमच्या झोपी चालू होतात, पण आता इथे जेवण पण झालं नव्हतं अजून. तर आता मी घेते जेवणाला, आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी आता इथेच थांबवते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.